चला मग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील नव्या एका ट्रेडची ओळख करूया व सविस्तर माहिती घेऊन रोजगार स्वयंरोजगाराची संधी कशी मिळते ते पाहूया। 1 वर्षाचा अभ्यास व्यवसाय असून यात होणारे प्रवेश आणि उपयोग पाहूया। माणसाच्या मूलभूत 3 गरजा अन्न वस्त्र निवारा व उपजीविकेसाठी अन्नाचा वापर होणार। त्यात आपला भारत कृषी प्रधान देश, देशात मोठ्या प्रमाणावर विविध फळे भाजीपाला अन्नधान्य उत्पादन होते। त्या बाजारात कमी अधिक मागणी तसेच ऋतूप्रमाणे उत्पादनाचे वाढते घटते प्रमाण या समस्येमुळे अन्नधान्य काही नाशवंत फळे भाजीपाला यांचे टिकवून ठेवणे नियोजन करणे जिकिरीचे काम असते। अशा अन्नधान्य फळे भाज्या यांना विविध प्रक्रिया करून टिकवणे व वापर करणे हे महत्त्वाचे काम। यासाठी तांत्रिक शास्त्रीय तसेच मशिनरी याची माहिती असणे आवश्यक असते। त्यासाठीच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये फ्रूट आणि व्हेजिटेबल या अभ्यासक्रमात पुढील प्रमाणे कौशल्य शिकवली जातात। जसे की फळे आणि भाजीपाला प्रक्रियेमध्ये अनेक पारंपरिक कौशल्य समाविष्ट असतात जी पिढ्यानपिढ्या चालत येतात। यापैकी काही कौशल्यामध्ये हे समाविष्ट आहे संरक्षण तंत्र, जसे की लोणचे, जाम बनवणे आणि शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी कोरडे करणे। त्यानंतर चव आणि पोषण वाढवण्यासाठी स्कॉरर कॉट, किमची किंवा केफीर सारखे कौशल्य। फळे आणि भाज्या टिकवण्यासाठी मीठ किंवा साखर वापरणे। चव जोडण्यासाठी किंवा मांस भाज्या टिकवून ठेवण्यासाठी कौशल्य असतात। त्यानंतर कॅनिंग आणि बॉटलिंग, वर्षभर हंगामी उत्पादनाचा आनंद घेण्यासाठी कॅनिंग आणि बॉटलिंग हे एक कौशल्य सुद्धा आत्मसात करावे लागतात। प्रक्रिया करून रस काढणे, त्याचे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेय तयार करणे, तसेच क्रिप्सिस स्नॅक बनवण्यासाठी किंवा नंतर वापरण्यासाठी स्टोअर करणे हे सुद्धा कौशल्य असतात। स्वयंपाकात अन्न पदार्थांमध्ये सुद्धा आपल्याला आरामदायी जेवण तयार करता येते किंवा चव वाढवता येते। मसाल्यामध्ये सुद्धा विविध पदार्थांमध्ये चव वाढवता येते, त्यासाठी सुद्धा कौशल्य आत्मसात करावे लागतात। अन्न पदार्थ तयार झाल्यानंतर त्याचे प्रेझेंटेशन आणि गार्निशिंग सुद्धा महत्त्वाचे कौशल्य असेल। डिशेस दिसायला आकर्षक बनवण्यासाठी हे कौशल्य आत्मसात करावे लागते। ह्या सर्व पारंपरिक कौशल्य अन्न सुरक्षा, टिकाऊपणा आणि सांस्कृतिक वारसा यासाठी आवश्यक असतात। आम्हाला वर्षभर हंगामी उत्पादनाचा आनंद देऊ शकतात, निरोगी आणि स्वादिष्ट जेवण तयार करतात आणि आमच्या स्वयंपाकाच्या मुळाशी जोडतात व मशिनरी खरेदी करून पुढील स्वयंरोजगाराच्या संधी सहज उपलब्ध करता येतात। जसे की फ्रोजन फ्रूटचा व्यवसाय करू शकतात, मार्केटिंग करू शकतात, मटेरियल सप्लाय चेन, त्यानंतर शीतपेय स्टॉल, लोणचे प्रोडक्ट व्यवसाय, जाम जेली, त्यानंतर टोमॅटो प्रोडक्ट, मसाले विक्री उद्योग, पापड उद्योग, दाल मिल किंवा डिहायड्रेशन पावडर आणि अल्कोहोल बेवरेज इत्यादी ह्या प्रकारचे आपण फ्रूट अँड व्हेजिटेबल व्यवसायात रोजगाराच्या संधी प्राप्त करू शकतात किंवा आपण निर्मिती करू शकतात। फ्रूट आणि व्हेजिटेबल प्रोसेसिंग व्यवसाय शिकत असताना विविध उद्योग समूह, कंपनी, कारखाने येथे इंडस्ट्रियल व्हिजिट आयोजित करून प्रत्यक्ष उत्पादन कामाची पाहणी घेण्यात येते। तसेच ऑन जॉब ट्रेनिंग आयोजित करून अभ्यासक्रमानुसार प्रत्यक्ष कंपनी उद्योग समूहामध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थी यास काम करता येते। त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया प्रोसेसिंग मध्ये सहभाग झाल्यास त्यांच्या कौशल्यात वाढ होते। बाजारात फळे भाजीपाला अन्नधान्य मानवी उपजीविकेसाठी गरज असल्याने सातत्याने मागणी असतेच। फक्त आपले कौशल्याच्या अनुषंगाने व्यवसायाचा अभ्यास, मागणी व वितरण याचे नियोजन करून उत्पादनात नफा कसा मिळवता येईल हे पाहणे गरजेचे असते। ट्रेड निर्देशिका श्रीमती देशमुख मॅडम यांना प्रशिक्षणाचा दीर्घ अनुभव असून माझी किंवा या क्षेत्रात व्यावसायिक करिअर संधी करायची असल्यास आपण संपर्क करू शकतात। तरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग व्यवसायात जास्तीत जास्त उमेदवारांनी प्रवेश घ्यावा किंवा प्रवेश इच्छुक उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचवावी। संस्थेचे माननीय प्राचार्य श्री जहागीरदार साहेब यांनी विभागातील एकमेव असा ट्रेड असून व्यवसाय करिअरची उत्तम संधी असते। तसेच संस्थेचा निकाल, प्रवेश व प्रशिक्षणाचा दर्जा याचा चढता आलेख आहेच। म्हणूनच औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदनगर येथे प्रवेश घ्यावा किंवा प्रवेश कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।